नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आपण महातलाठी भरती 2019 मध्ये झालेल्या तलाठीची परीक्षामध्ये अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या दोघी घटकांवर जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं आपण विश्लेषण घेणार आहोत. मागील पाठ मध्ये आपण जवळपास 7 प्रश्नांचं विश्लेषण घेतलेले आहे. आजच्या ह्या पाठ मध्ये जे काही झालेले प्रश्न असतील ते आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. तर आता सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर. मित्रांनो, एक प्रश्न असा म्हणतोय, दुकानामध्ये 1 किलोग्रॅम टोमॅटोची किंमत म्हणजे 1 किलोग्रॅमची किंमत 14 रुपये आहे, तर शीलाला 3 किलोग्रॅम टोमॅटो हवे आहेत, तिला यासाठी किती खर्च येईल? मित्रांनो, या ठिकाणी एक करेक्शन आहे. जो 3 दिलेला आहे त्या ठिकाणी 3.5 आहे, म्हणजे 3.5 किलो या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. जर असं 3 किलो राहिलं असतं तर 14 3 42 या प्रश्नाचं उत्तर राहिलं असतं. परंतु हा प्रश्न थोडा बदल आहे. 3च्या ऐवजी त्या ठिकाणी 3.1/2 किलोग्रॅम आपल्याला विचारलेला आहे. आता या ठिकाणी पहा, म्हणजे आपल्याला 1 किलोग्राम टमाट्याची किंमत, तुम्हाला 1 किलोग्राम टमाट्याची किंमत काय दिली? तुम्हाला 14 रुपये दिलेली. 14 रुपये बरोबर. आता आपल्याला असं विचारलंय 3.5 म्हणजे 3.5 किलोग्रामची किंमत किती असेल? 3.5 किलोग्राम टोमॅटोची किंमत किती रुपये असेल? तर बघा, 1 किलो टोमॅटोची किंमत 14 रुपये आणि 3.5 किलो टोमॅटोची किंमत किती असेल? तर यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण गुणाकार करावा लागेल. x ने 1 ला गुणलं तर झालं मित्रांनो x, आणि 3.5 ने 14 ला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. 3.5 गुणिला 14. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 35 गुणिला 14. आता 3.5 रुपयाचा जर डबल केला तर तुमचा येतो 7 रुपये, आणि याचा जर भिन्न केला तर त्याचा येतो 7 रुपये. 3.5 चा डबल 7 रुपये, 14 रुपयाचे हाफ. सम आणि विषमची शॉर्टकट मी तुम्हाला शिकवलेली आहे. ज्या एकक स्थानी 5 असेल आणि जी संख्या त्याच्या सोबत येणारी संख्या ही सम असेल त्यावेळेस ही शॉर्टकट अप्लाय करायची. जी विषम असेल त्याला डबल करा आणि जी सम असेल त्याला हाफ करा. तर 3.5 याचा डबल किती मिळाला? 7 रुपये, आणि 14 रुपयाचे हाफ किती मिळाला? 7 रुपये. त्याच्या दोघांचा गुणाकार 7 7 49. तर मित्रांनो 3.5 किलोग्रॅम टोमॅटोची किंमत असेल 49 रुपये. किती असेल मित्रांनो? 49 रुपये. तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 पहा. आता मागील जो प्रश्न होता मित्रांनो त्याला म्हणतात एकमान पद्धत, म्हणजे प्रमाणावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एकमान पद्धतवर आधारित मागील प्रश्न होता. आता हा जो प्रश्न आहे 9 क्रमांकाचा बघा आपल्या स्क्रीनवर. एक व्यक्ती 5 मिनिटांमध्ये 6 मीटर लांब रस्ता पार करतो आणि आपल्याला असं विचारलंय की त्याच्या किलोमीटर प्रति तासामध्ये त्याचा वेग काय असेल? म्हणजे प्रति तासामध्ये म्हणजे काय? किलोमीटर पर आवर मध्ये त्याचा स्पीड काय असेल? तर हा जो टॉपिक आहे तर हा सुद्धा तुमचा रेल्वेवर आधारित आहे किंवा टाइम स्पीडवर आधारित आहे. त्याला सॉल्व्ह कसं करणार मित्रांनो? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्पीडचा फॉर्म्युला काय? स्पीड बरोबर म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये वेग म्हणतो. वेग बरोबर स्पीडचा फॉर्म्युला आहे अंतर भागीला, म्हणजे अंतरला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डिस्टन्स, वेळ. या ठिकाणी अंतर भागीला काय? वेळ. वेळला आपण काय म्हणू मित्रांनो? टाइम. ठीक आहे. परंतु आता आपल्याला या ठिकाणी स्पीड विचारलेला आहे, अंतर आणि वेळ यांच्यामध्ये युनिट आपल्याला शोधावं लागेल. कसं बघा, 5 मिनिटामध्ये 600 मीटर. आता लक्ष द्या, वरती तुमचं युनिट मीटर आहे आणि खाली सुद्धा वेळ तुमचं मीटर पर मीटर मध्ये दिलेला आहे. आता 600 काय दिला मित्रांनो? या ठिकाणी 600 मीटर बरोबर, आणि आपल्याला तो वेळ किती दिलेला आहे? 5 मिनिट. 5 मिनिट. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, मीटर पर सेकंद हवा, तर युनिट मध्ये कसं असतं? तर मीटर पर सेकंद किंवा किलोमीटर पर आवर. या ठिकाणी मिनिट आपल्याला 5 मिनिटं दिलेलं आहे आणि मिनिट इथे युनिट जे आहे 600 मीटर आणि इथं आहे 5 मिनिट. म्हणजे आता सेकंदामध्ये कन्वर्ट करूया. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे या ठिकाणी बघा 600 मीटर जसा आहे तसा घेतला 5 मिनिट. आता एका मिनिटामध्ये सेकंद असतात किती? 60 सेकंद. तर 5 गुणिला आपण काय करूया? 60. 5 गुणिला 60. आता हे जे युनिट आहे हे झालं मित्रांनो मीटर पर सेकंद. म्हणजे वरती जे युनिट मिळालं अंतरचं मीटर मध्ये मिळालं आणि जो वेळचे जे युनिट मिळालं ते सेकंदामध्ये मिळालं. परंतु आपल्याला असं विचारलेलं आहे किलोमीटर पर आवर मध्ये करा, म्हणजे प्रति तासामध्ये आपल्याला ते कन्व्हर्शन विचारलेलं आहे. तर पुढे तुम्ही असं करू शकता 600 भागीला 5 गुणिला 60
आता हे मीटर पर सेकंद आहे. मीटर पर सेकंदचं कन्वर्ट तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर मीटर पर सेकंदला तुम्हाला 18/5 ने भागावं लागेल, गुणावं लागेल 18/5 ने. म्हणजेच काय, हेच काय आलं त्याचं पण मागचं कारण समजून घ्या. आता समजा आपण असं म्हटलं 1 किलोमीटर पर आवर. पर आवर म्हणजे याचा अर्थ असा एका तासामध्ये, आणि 1 किलोमीटर. किलोमीटरचं कन्वर्ट केलं मीटर मध्ये तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, बरोबर. आणि 1 तासाचं कन्वर्ट केलं सेकंदामध्ये, मीटर पर सेकंदामध्ये, ते एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3600 सेकंद, बरोबर. आता या ठिकाणी युनिट आपण कशाने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा कशाने भागाकार करावं लागेल ते व्यवस्थित समजून घ्या. या 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल झाले. भाग दिला 10 भागीला 36 तर 2 10. 2 ने भाग दिला 36 ला तर किती आला? 18. म्हणजे किलोमीटर पर आवर म्हणजे त्याचं जे युनिट मिळालं 5/18. लक्षात घ्या. किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंदामध्ये करायचं असेल तर 5/18 ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल मीटर पर सेकंदामध्ये. आणि मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर हा रेसिप्रोकल करायचा 18/5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किलोमीटर पर आवर विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी मी 18/5 ने मल्टिप्लाय करतो, बरोबर. इथला एक शून्य कॅन्सल, इथला एक शून्य कॅन्सल, तर 6 1 6, 6 1 6, वरती तुमचा 10 आला. परत भाग दिला 5 ने, 5 1 5, 5 2 10, तर 18 2 मिळाला मित्रांनो 36 भागीला या ठिकाणी मिळाला 5. तुम्ही 18 गुणिले 36 जसा आहे तसा लावला तरी चालेल, ठीक आहे. 18 2 36 गुणिले 2 घेतला भागीला या ठिकाणी काय मिळाला? 5. 5 ने भाग दिला तरी चालेल, 5 1 5, 5 3 15, किती उरले मित्रांनो? 3. इथं पॉइंट घेतला, 15 उरले 3 म्हणजे पॉइंट मध्ये 30 झाले, 5 36, 36 2 72, आणि पॉइंट नंतर एक डिजिट असल्यामुळे या ठिकाणी याला मिळालं 7.2. तर याचा जो स्पीड आपल्याला दिलेला आहे 7.2 किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर, ठीक आहे. काय केलं व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला वेग दिलेला होता, सॉरी वेग विचारलेला होता, तर आपल्याला अंतर आणि वेळ दिलं होतं. अंतर काय दिलं होतं? 600 मीटर 5 मिनिटात, बरोबर. मग मिनिटाचं कन्वर्ट आपण कशामध्ये केलं? सेकंदामध्ये केलं. सेकंदामध्ये केलं का? कारण युनिट आपल्याकडे मीटर पर सेकंद असतं किंवा किलोमीटर पर आवर, म्हणून या मिनिटाला मी सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेतलं. एका मिनिटामध्ये 60 सेकंद म्हणजे 5 मिनिटामध्ये किती सेकंद? 6 पंचेचाळीस 300 सेकंद. म्हणून या 5 ला मी कशाने मल्टिप्लाय केला? 60 ने. त्याला जसंच कसं राहू दिलं, हे युनिट मीटर पर सेकंद मध्ये आहे. आपल्याला प्रश्नामध्ये असं म्हटलंय की तासामध्ये त्यांचा वेग विचारा, म्हणजे प्रति तासामध्ये, ठीक आहे. म्हणजे किलोमीटर मागे एका तासामागे किती किलोमीटर असं त्यांचा अर्थ होतो. म्हणून आपण लक्षात ठेवा, मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट कर, मीटर पर सेकंदचं रूपांतर जर किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर मीटर पर सेकंदाला 18/5 ने गुणतात. 18/5 का घेतला तर तुम्हाला तेही या ठिकाणी मी समजून सांगितलेलं आहे. 1 किलोमीटर पर आवर म्हणजे याचा अर्थ एका तासामध्ये 1 किलोमीटर. किलोमीटरचं कन्वर्ट केलं मिनिटामध्ये, सॉरी मीटर मध्ये, तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, आणि 1 आवर म्हणजे किती सेकंद? 3600 सेकंद. युनिट मिळालं मीटर पर सेकंद. 2 शून्य कॅन्सल केला, 2 ने भागला 5/18. आता हे 5/18 चे युनिट आपल्याला मिळालं. मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर त्याला 18/5 ने मल्टिप्लाय करा, किंवा किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18 ने त्याला मल्टिप्लाय करून तुम्हाला ते रूपांतर मिळतं. तर ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं तुम्हाला ऑप्शन क्रमांक 4 7.2 त्याचा स्पीड असेल. नोंदव. प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. 10 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. 10 आणि 11 सोबत दिलेला आहे, कारण दोघांचा पॅटर्न सेम आहे, यासाठी आपण घेतलेला आहे. आता 10 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. मित्रांनो आपल्याला अशी व्हॅल्यू दिलेली आहे A9 into 9, बरोबर. दुसरी व्हॅल्यू इज इक्वल टू ला आहे A11, म्हणजे A बरोबर 11, म्हणजे A11 दिले असेल तर A काढा. आता या ठिकाणी A9 into 9 म्हणजेच काय? या ठिकाणी कोणता तरी एक अक्षर असेल, म्हणजे ऑप्शन जे दिलेले आपल्याला सर्व ऑप्शन या ठिकाणी पुट करा, आणि येणारा जो गुणाकार असेल तो हे यायला हवा. इथे जर A असेल तर इथे पण A आहे, म्हणजे इथे जर तुम्ही याच्या जागेवर 5 घेतला तर या ठिकाणी सुद्धा 5, म्हणजे 511 सुद्धा उत्तर येईल, ठीक आहे. तर दिलेल्या चारही ऑप्शन आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. ज्या वेळेस ऑप्शन चेक करायची वेळ येते मित्रांनो, तर जनरली शेवटून ऑप्शन चेक करायचा प्रयत्न करा. फोर्थ, नंतर थर्ड, नंतर सेकंड, नंतर फर्स्ट, ठीक आहे. तसं आपण फोर्थ नंबरचा ऑप्शन घेतला 9. याच्या जागेवर जर मी 9 घेतला तर 9 into 9 झाला 99.
सॉरी 9 च्या जागी 9 घेतला, इंटू ला आला 9, ए च्या जागेवर पण आपण काय घेतला 9 11 911. त्या दोघांचा जो गुणाकार आहे तो 911 यायला हवा. चेक करूया. नम नम किती होतो मित्रांनो 81. आपण घेतला आजच्याला 8. नम नम 81 आणि 8 झाले 81 आणि 8 झाले 89. तर 891 या ठिकाणी काय आला मित्रांनो गुणाकार आलेला आहे. दोघांचा गुणाकार सेम नाहीये, मग यासाठी ऑप्शन नंबर 4 जे असेल ते आपलं उत्तर नसेल. तर आपण सेकंड ऑप्शन चेक करूया. सेकंड म्हणजे शेवटून सेकंड, सी क्रमांकाचा ऑप्शन आहे 7. ए च्या जागेवर आपण काय घेतला म्हणजे या ठिकाणी घेऊ आपण 7. ए च्या जागी घेतला 7, 79 इंटू 9 79 गुणिला 9. नंतर ए 11 म्हणजेच काय 711. तर चेक करून बघू. तर 9 गुणिला 9 होतो 9 9 81. 81 घेतला 1 हातच्याला 8. नवीन 7 63. नवीन 7 63. 63 मध्ये 7 मिळवले 70 आणि या 71. किती मिळाला मित्रांनो 711. आणि या देखील सुद्धा काय मिळाला इक्वलला 711. म्हणजे ह्या क्वेश्चनचं जे आन्सर मिळालं ते मिळालं आपल्याला ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. तसंच आपण एक एक ऑप्शन या ठिकाणी चेक करावा लागेल. दुसरी याला कोणतेही शॉर्टकट नाही. 11 नंबरचं 5QQ मायनस Q55 इज इक्वल टू Q67. म्हणजे Q च्या जागेवर असा एक स्पेसिफिक नंबर आपल्याला चारही ऑप्शन मधून निवडायचा आहे. तो चारही ऑप्शन मध्ये जो नंबर बसेल त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी तुम्हाला त्या जागेवर Q च्या जागेवर सेम व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे. आता बघा आपल्याला दिलेला आहे काय म्हटलं मित्रांनो 5QQ इज इक्वल टू Q किती आला मित्रांनो 5. पहिला ऑप्शन जर घेतला आपण, पहिला ऑप्शन Q च्या जागेवर आपण 1 घेतला, तर या ठिकाणी बघा काय मिळाला 5 1 1. या ठिकाणी काय मिळाला मित्रांनो Q67. ठीक आहे. तर या ठिकाणी पण मिळाला 155. यांची व्हॅल्यू सेम येते का ते चेक करून बघू. 167. यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी आपण सरळ घेऊया. 511 मधून 155 मायनस करूया. ठीक आहे. 11 मधून 5 गेला 6, तर त्या ठिकाणी 7 आहे. म्हणजे याचा अर्थ आपला हा ऑप्शन रॉंग आहे. राईट. ऑप्शन रॉंग आहे. Q च्या जागेवर आपण काय घेऊ मित्रांनो 2 घेऊया. 2 घेतल्यावर तर 5 जसाच तसा. Q डबल Q आहे म्हणजे या ठिकाणी 522 मायनस Q55 म्हणजेच काय आला 255 इज इक्वल टू Q67 म्हणजे याचा अर्थ आला 267. आता यांची वजाबाकी जर 267 आली तर आपल्या ह्या क्वेश्चनचा आन्सर असेल. 522 मधून वजाबाकी करून बघू. 522 मायनस 255. ठीक आहे. 2 मधून 5 जात नाही, आपण इकडे घातचा घेतला तर 12 मधून 5 गेले 7 उरला. 7 आलेला आहे. परत चेक करून घेऊ. इथे आला मित्रांनो 1. 1 ला जागेवर आपण परत 11 घेतला आजच्याला 1 घेऊन इकडे 4 उरले. 11 मधून 5 गेले 6, 4 मधून 2 गेले 2. तर किती मिळाला 267 आणि ते दाता या ठिकाणी दिलेलं आहे. तर असे सोपे प्रश्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. एक अल्जेब्रिक नंबर्स आहेत ते या ठिकाणी बेरीज वजाबाकी व डिव्हिजन सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. नोट डाऊन. चला पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. 12 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. काळकाम वेग याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. सोहन हा रोहनपेक्षा तिप्पट चांगला सुतार आहे. म्हणजे त्याचा जो स्पीड आहे सोहनचा रोहनपेक्षा 3 पटीने जास्त आहे. ठीक आहे. सोहनला सोपा तयार करण्यासाठी रोहनपेक्षा 60 दिवस कमी लागतात. त्यांनी एकत्र काम केले तर त्यांना सोपा तयार करण्यासाठी किती दिवस लागतील. याच्यामध्ये बघा त्यांचा जो स्पीड आपल्याला दिलेला आहे की त्याच्यापेक्षा 3 पटीने चांगला आहे. म्हणजे त्याच्या कामाचा स्पीड जास्त असेल. जर कामाचा स्पीड जर जास्त असेल तर दिवसाचा स्पीड म्हणजे दिवस त्यांचा कमी असेल. त्याला रेसिप्रोकल म्हणतात. ठीक आहे. गुणाकार व्यस्त. या ठिकाणी बघा आपण जर सोडवायचं असेल तर कसं सॉल्व्ह करूया. आपल्याला सोहन आणि रोहन दिलेला आहे. या ठिकाणी मी सोहन घेतला आणि दुसरा काय दिलेला मित्रांनो रोहन. यांचा आपण एक रेशो घेऊया. सोहन असं म्हणतोय की रोहनपेक्षा तिप्पट चांगला सुतार आहे. रोहनपेक्षा म्हणजे या ठिकाणी आपण याचा स्पीड 1 घेतला तर याचा स्पीड काय येईल 3. रोहनला जर मी 1 युनिट मानला मित्रांनो तर सोहनचा जो युनिट आहे ज्याची कॅपॅसिटी आहे इफिशियन्सी जी आहे ती किती असेल 3 पट. ज्यावेळेस यांचा स्पीड असतो तर यांचा जो रेसिप्रोकल असतो तो दिवसाचा असतो मित्रांनो. दिवस मध्ये ते कन्वर्ट होतो. ठीक आहे. इफिशियन्सीचा रेसिप्रोकल कशामध्ये कन्वर्ट होतो दिवसांमध्ये. म्हणजे याला 1 दिवस लागेल, त्याला किती दिवस लागतील 3 दिवस लागतील.
ठीक आहे, हे झालं दिवसांचं प्रमाण. मग आता आपल्याला या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सोहनला सोफा तयार करण्यासाठी रोहनपेक्षा 60 दिवस कमी लागतात. किती दिवस कमी लागतात? 60 दिवस. कोणाला मित्रांनो? सोहनला. हा सोहन आहे, याला जर याचा 3 पटीने याचा स्पीड आहे आणि याचा 1 स्पीड आहे, म्हणजे याचा पहिला 1 दिवस लागेल, त्याला 3 दिवस लागतील. बरोबर आहे. रोहनला किती दिवस लागतील? 3, कारण याच्या कामाचा स्पीड 3 पटीने जास्त आहे. म्हणजे याला किती दिवस लागतील? 3, आणि याला किती दिवस लागतील? 1. कोणाला? सोहनला. सोहनला रोहनपेक्षा किती दिवस कमी लागतात? या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी सोहनला याच्यापेक्षा किती दिवस कमी मित्रांनो? 2 दिवस कमी आहे. किती दिवस कमी आहे? 2 दिवस. ठीक आहे. आणि आपल्याला असं म्हटलंय की सोहनला रोहनपेक्षा 60 दिवस कमी लागतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 युनिटची जी व्हॅल्यू आहे, 2 युनिटची व्हॅल्यू आपल्याला 60 दिलेली आहे. किती युनिटची व्हॅल्यू? 2 युनिटची व्हॅल्यू 60. तर एका युनिटची व्हॅल्यू काय असेल मित्रांनो? तर 2 ने 3 6 ला भागलं तर किती मिळालं? 30. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 30. बरोबर. आणि आपल्याला असं म्हटलंय की त्यांनी एकत्र काम केले तर किती दिवस लागतील? दिवसामध्ये कन्वर्ट केलं तर विचार करा. आता हा सोहनला किती दिवस लागतील? एका युनिटची व्हॅल्यू 30 आहे, तर सोहनला टोटल किती दिवस लागतील काम करायला? 30 दिवस. राईट. आणि तेच काम करायला रोहनला किती दिवस लागतील? 3 दिवस. तर याला आपण भाग दिला तर 3 त्रिक किती आला? सॉरी, गुणाकार केला 3 त्रिक 9. त्याला किती दिवस लागतील? 90 दिवस. दोघांनी जर काम केलं तर ते काम किती दिवसात संपेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी आपण सोहन घेतला, सोहनला 30 दिवस लागतात आणि रोहनला किती दिवस लागतात मित्रांनो? 90 दिवस. यांचा जर एलसीएम घेतला, 30 आणि 90 चा एलसीएम आला 90. 30 ने 90 ला भाग दिला, त्याचा स्पीड मिळाला 3. इफिशियन्सी इथे दिलेली आहे 3:1. तुम्ही डायरेक्ट 3:1 ने एलसीएम नाही भागला तरी चालेल. 90 ने 90 ला भाग दिला तर किती आला? 1. त्या दोघांची बेरीज करा 4. म्हणजेच काय 4 की 90 हे त्यांचे टोटल काम झालं. ते 90 काम करायला एस ला 30 दिवस लागतात, 90 काम करायला आर ला 90 दिवस लागतात. ते एका दिवसामध्ये किती युनिट काम करतो? 1 युनिट. हा की एका दिवसामध्ये किती? 3 युनिट. तर एका दिवस जर दोघी कामाला लागले तर दोघी मिळून एका दिवसामध्ये किती युनिट काम संपवतील? 4. ते 90 काम करायला त्यांना किती दिवस लागतील? टोटल काम आहे 90 आणि या 4 ने भाग दिला तरी सुद्धा तुम्हाला उत्तर मिळेल. 4 1 4, 4 2 8, 1 उरला, 4 2 8, 2 उरले, इथे पॉइंट घेतला तर 20 झाला, 4 पंचे 20, 22.5 दिवस. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही आपण सुरुवातीला त्यांचा स्पीड दिलेला होता, स्पीडचा रेसिप्रोकल टाइम मध्ये कन्वर्ट होतो. त्यांचा जो डिफरन्स होता तो होता 2 युनिट. 2 युनिटची व्हॅल्यू 60 दिली होती, म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू 30 मिळाली. 30 ने जर याला भाग दिला तर 30 दिवस म्हणजे दिवस मध्ये मिळाले. 30 ने 3 ला भाग नाही दिला, गुणाकार केला. 30 1 30 आणि 30 3 90. ठीक आहे. तर 30 दिवस 90 दिवस त्यांना ते काम करण्याचे दिवस दिलेले होते. एका दिवसाला ते 3 युनिट काम करतात, हा 1 युनिट काम करतो. दोघे मिळून जर कामाला लागले तर एका दिवसामध्ये 4 युनिट काम संपवतात आणि 90 काम संपायला त्यांना दोघांना किती दिवस लागतील? तर 22.5 दिवस लागतील. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला काळ कामवर आधारित प्रश्न विचारले जातात. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे 22.5 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इज द करेक्ट आन्सर. नोट डाऊन. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 पहा आपल्या स्क्रीनवर. हाही काळकामावर आधारित प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून असं समजलं की टाइम अँड वर्क हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. जवळपास याच्यावर 1-2 प्रश्न विचारलेच जातात. ठीक आहे. 13 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. ए आणि बी हे एक काम 30 दिवसात पूर्ण करू शकतात. ए आणि बी मिळून एक काम किती दिवसात कंप्लीट करतायत? 30 दिवसात. तर बी आणि सी हे तेच काम 24 दिवसामध्ये कंप्लीट करतात. तसेच सी आणि एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पेअर दिलेले आहेत, म्हणजे जोडींवर तुम्हाला त्यांचे दिवस दिलेले आहेत. आणि शेवटी तुम्हाला असं विचारलंय त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केले. त्या सर्वांनी म्हणजे 3 व्यक्तींनी 10 दिवस एकत्र काम केले. मग बी आणि सी काम सोडून गेले. त्याच्यानंतर काय झालं? बी आणि सी काम सोडून चालले गेले. राईट. मग उरलेला जो असेल तो तुमचा असेल ए. मग याला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील असा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पहिला सॉल्व्ह करूया. सुरुवातीला व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला ए आणि बी दिलेला मित्रांनो. ए अधिक बी यांना दोघांना मिळून काम करायला किती दिवस लागतात? 30 दिवस लागतात. 30 दिवस. त्याच्यानंतर बी आणि सी ला 24 दिवस लागतात. बी अधिक सी
यांना किती दिवस लागतात मित्रांनो? 24 दिवस. आणि ए आणि सी ला किती दिवस लागतात? 20 दिवस. ए अधिक सी यांना लागतात 20 दिवस. आता काय करायचं मित्रांनो, या तिघांचा काय घ्यायचा? एलसीएम. या तिघांचा एलसीएम म्हणजे 30, 24, 20. 30, 24, 20 यांचा काय घ्यायचा आपल्याला? एलसीएम घ्यायचा आहे. सर लसावी कसा घ्यायचा? जी सर्वात मोठी व्हॅल्यू असते या ठिकाणी, ज्या सर्वात मोठी जी व्हॅल्यू असते त्याचा पाढा बोलायचा, आणि ती जी संख्या असते त्या उरलेल्या दोन्ही संख्यांच्या पाढ्यामध्ये यायला हवी, त्याला लसावी म्हणतात. 30 दुनी 60, 20 च्या टेबल मध्ये 60 येतो, परंतु 24 च्या टेबल मध्ये 60 येत नाही. ठीक आहे, तसं तुम्ही 90 केला, 20 च्या टेबल मध्ये 90 येतो, सॉरी 20 च्या टेबल मध्ये 24 च्या टेबल मध्ये 90 येत नाही, म्हणून 90 कॅन्सल. त्याच्यानंतर 3 त्रिक काय आला? 3 चौक 12 म्हणजे किती आला? 120. 120 या टेबल मध्ये येतो 24 च्या, आणि 20 च्याही पाढ्यात येतो, 30 च्याही पाढ्यात येतो. म्हणून या ठिकाणी आपण टोटल जे काम आहे त्याला मानलं 120 युनिट. काय मानलं मित्रांनो? 120 युनिट. काहीतरी माना, युनिट आपण या ठिकाणी मानलेलं आहे. मग मला सांगा, 120 युनिट काम करायला ए आणि बी ला दोघं मिळून 30 दिवस लागतात, बी आणि सी ला दोघे मिळून 24 दिवस लागतात, ए आणि सी ला दोघे मिळून 20 दिवस लागतात. तर मग 120 युनिट काम करायला याला बी ला मिळून 30 दिवस लागतात. ते एका दिवसाला किती करतात? ते 120 ला 30 ने भाग दिला तर काय मिळेल मित्रांनो? 4 युनिट. याला म्हणतात 4 युनिट पर डे. का? 120 युनिट काम करायला त्यांना किती दिवस लागतात? 30 दिवस. म्हणजे एका दिवसामध्ये किती युनिट काम करता येते? 4 युनिट. कोण मिळून? ए आणि बी हे दोघी मिळून, राईट? तसं 24 ने जर 120 ला भाग दिला तर 24 5 20 असेल, म्हणजे या ठिकाणी 5 युनिट पर डे. या ठिकाणी पहा, 120 युनिट काम करायला बी आणि सी या पेअरला 24 दिवस लागतात, म्हणजे एका दिवसामध्ये किती युनिट काम करतील? तर 24 ने 120 ला भाग दिला तर काय मिळाला? 5 युनिट, राईट? तसंच 20 ने सुद्धा याला भाग द्या तर किती आला? 6 युनिट. 6 युनिट पर डे. बरोबर. आता काय म्हणताय आपल्याला? आता आपण यांची बेरीज करू. तिघांनी मिळून काम केलं तर या ठिकाणी जर यांची बेरीज केली तर किती आली? 6 4 10 5 15. तिघी मिळून कामाला लागले तर 15 युनिट पर डे एका दिवसाला संपते. परंतु या ठिकाणी काय होते? एका दिवसाला 15 युनिट काम होते. यांच्या पेअरने जर आपण जोडी केली तर यांची बेरीज करूया. यांची बेरीज केली तर 1 झाला 2 बी आणि बी ची बेरीज केली तर 2 सी आणि सी ची बेरीज केली तर 2 बरोबर. दोन या दोघांची बेरीज झाली 15 युनिट पर डे. या दोघांमधून 2 कॉमन काढला तर या ठिकाणी मिळाला ए प्लस बी प्लस सी, म्हणजे याची व्हॅल्यू दिलेली 15. 2 ने भाग दिला तर 7.5 पॉइंट येईल, 7.5 युनिट पर डे. आता असं झालं मित्रांनो, ते ए प्लस बी प्लस सी तिघी मिळून एका दिवसाला 7.5 युनिट एवढं काम संपवतात. बघा, 120 काम आहे, 7.5 ते एका दिवसाला काम संपवतात, बरोबर. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये असं म्हटलंय की त्यांनी काय केलं? त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केलं. एका दिवसामध्ये मित्रांनो किती युनिट काम करतात? ते तिघी मिळून 7.5. त्या तिघांनी किती दिवस सोबत काम केलं? 10 दिवस सोबत काम केलं. हे आलं एका दिवसाचं काम. त्यांनी 10 दिवस काम केलं, म्हणजेच काय? 7.5 गुणिला 10. 7.5 गुणिला 10 तर किती युनिट काम संपवलं बरं? 75 युनिट काम त्यांनी संपवलं. एका दिवसाला ते 7.5 युनिट एवढं काम करतात, तर 10 दिवस जर ते असं सोबत काम करत राहिले ते 10 दिवसामध्ये किती काम होईल? 75 युनिट एवढं काम होणार आहे. ठीक आहे. आता उरलेलं काम काय असेल? तिघीही जण सोबत होते 10 दिवस. आता उरलेलं काम, कारण काही जण सोडत चालले गेले, उरलेले काम काय असेल? 120 मधून तुम्हाला काय मायनस करावं लागेल? 75. 25 आणि 20 किती आले? 45. तर उरलेलं काम आहे मित्रांनो 45 युनिट, बरोबर. तिघी जण सोबत 10 दिवस काम केलं, 75 युनिट काम झालं. आणि या तिघी जण 10 दिवस सोबत काम करत असताना बी आणि सी काम सोडून चालले गेले. आता या ठिकाणी बी आणि सी काम सोडून चालले गेलेले आहेत, बरोबर. मग एकटा ए ते काम किती दिवसात करेल? तर या ठिकाणी बघा, बी आणि सी काम सोडून चालले गेले, तर बी आणि सी यांची इफिशियन्सी किती मित्रांनो? 5 युनिट. बघा, बी आणि सी काम सोडून चालले गेले, ते एका दिवसाला ते किती काम करत होते? 5 युनिट पर डे. मग या 7.5 युनिट मधून 7.5 युनिट मधून तुम्हाला किती वजा करायचे? 5 युनिट. किती वजा करायचे? 5 युनिट. तर 2.5 युनिट
एका दिवसाला कोण काम करेल? ए नावाचा व्यक्ती. का? कारण बी आणि सी दोघे मिळून एका दिवसाला किती युनिट काम करतात? 5. आणि तिघांचं किती दिले? 7.5. तर 7.5 मधून जर 5 वजा केले तर किती मिळालं? 2.5. म्हणजे एकटा ए एक काम करणार एका दिवसात 2.5 युनिट एवढं काम संपेल. तर 45 काम संपायला त्याला किती दिवस लागतील? तर याच्याने ते निघून द्या. राईट. 45 ला 2.5 ने भाग द्या. त्याला भाग कसा देतात तो समजून घ्या. 45 छेदस्थानी पॉइंट नंतर जेवढे डिजिट असतात तेवढे शून्य वरती ठेवा आणि वरती पॉइंट नंतर जेवढे डिजिट असतील तेवढे शून्य खाली ठेवा. तर 2.5 पॉइंट नंतर एक डिजिट आहे म्हणून एक शून्य ठेवला तर खाली पॉइंट काढून उरलेली संख्या काय असेल? 25. ठीक आहे. तर भाग देऊया. 25 एक 25, 25 एक 25. 45 मधून 25 गेले किती उरले? 20. तर 25 साठी 200. तर उरलेलं काम जे आहे ते उरलेलं काम संपेल ए नावाचा व्यक्ती 18 दिवसात. किती दिवसात? 18 दिवसात. तर ऑप्शन क्रमांक फर्स्ट या क्वेश्चनचा आन्सर आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो टाइम अँड वर्कवर एलसीएम मेथडने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. ठीक आहे. आजच्या ह्या पार्ट मध्ये आपण एवढेच प्रश्न पाहूया. जे काही उरलेले क्वेश्चन असतील त्या पुढील पार्ट मध्ये आपण घेऊया. धन्यवाद.